उपयुक्त ठरू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले निखिल नाईक सर, गुंतवणूक तज्ञ। सर, स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। तेव्हा सुरुवात आपण करूया आणि सरांना विचारूया, मुळात हे लिक्विड फंड किंवा शॉर्ट टर्म फंड जे आहेत ते म्हणजे नेमकं कसे असतात, काय आहेत ते? हे जे लिक्विड फंड्स जे असतात हे आपण बघतो की साधारणतः 3 महिने म्युच्युअल फंड जर तुम्ही बघितलं तर पुढे कुठले तरी दुसरीकडे गुंतवणूक करतात। म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना पैसे देता तेव्हा ते परत पुढे कुठल्या तरी स्कीम मध्ये गुंतवणूक करतात किंवा कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक करतात। शॉर्ट टर्म फंड जे असतात ते नेहमी 3 महिने ते 1 वर्ष मॅच्युरिटी होणाऱ्या कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट्स किंवा बँक फिक्स डिपॉझिट्स ह्यामध्ये पुढे गुंतवणूक करतात आणि मग त्यातनं जो येणारा परतावा असतो त्यातनं जे काही त्यांचे मॅनेजमेंट फीस कापून उरलेले पैसे तुम्हाला दिले जातात, उरलेले रिटर्न्स तुम्हाला दिले जाते। त्यामुळे होतं काय की तुमचे जे रिटर्न्स आहेत ते साधारणतः एक 3 महिने ते वर्षभराचं जे काही कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटचे रेट चालू असतात बाजारात वेळोवेळी किंवा मनी मार्केट मधले जे रेट चालू असतात त्या हिशोबाने तुम्हाला त्याचे रेट्स मिळत असतात। अच्छा, म्हणजे साधारण ही त्याची आउटलाईन आयडिया आहे। पण मग हे नेमके सिलेक्ट करताना किंवा याच्यामध्ये काय नेमके निकष किंवा काय कुठल्या गोष्टींचं पथ्य पाळायला हवे सिलेक्ट करताना? अश्विन, आपल्याला काही गोष्टी बघायला पाहिजेत की ह्यामध्ये कुठच्या प्रकारच्या बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक केली जाते। कारण रोख्यांमध्ये पुढे गुंतवणूक केली जाते तर ते कुठच्या प्रकारच्या बॉन्ड्स मध्ये गुंतवणूक केली आहे हे बघणं आवश्यक आहे। दुसरं, हे कसे असतात की हे तुम्हाला 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या नोटीसवरती पैसे परत मिळतात, त्यामुळे तुमचे सर्व्हिस स्टँडर्ड्स कसे आहेत त्या म्युच्युअल फंडचे स्कीमचे ते बघणं देखील आवश्यक असतं ह्यामध्ये। सर, एक ग्राफिक्सच्या माध्यमातून आता आपण नजर टाकणार आहोत की शॉर्ट टर्म फंडची नेमकी वैशिष्ट्ये काय असतात। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता पाहूया की काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत, काय खासियत आहे या शॉर्ट टर्म फंडाची। शॉर्ट अँड स्वीट अर्थातच अल्ट्रा शॉर्ट टर्म आणि शॉर्ट टर्म बॉन्ड हे फंड्स जे आहेत हे व्याजदर वाढीच्या काळात उत्तम परताव्यासाठी अतिशय चांगले पर्याय आहेत। पण या फंडातून मिळणारा परतावा चांगलाच असेल याची मात्र खात्री देता येत नाही। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सर, काय सांगाल याच्याबद्दल? नक्की, जर आपण बघितलं ना की ह्यातनं येणारे रिटर्न्स हे ना बऱ्याचदा प्रेडिक्टेबल, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जे आपण सांगू शकतो की साधारणतः काय रिटर्न्स येऊ शकतात हे आपल्याला माहित असतं। कारण जर तुम्ही 3 महिन्याच्या टाइम होरायझन साठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 5-5.5% 4.5 ते 5.5% रेंजमध्ये रिटर्न्स एक्सपेक्ट केले पाहिजेत आणि मग त्याहून जास्त रिटर्न्स येतील अशी अपेक्षा बाळगणं कधी कधी चुकीचं ठरू शकतं जर आपण अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड्स मध्ये म्हटलं, म्हणजे जे लिक्विड प्लस फंड्स असतात त्यामध्ये। जे फंड्स शॉर्ट टर्म म्हणतात ज्यांना 1 वर्षासाठी तुम्ही त्याकडे बघू शकता, त्यावरती जे 1 वर्षाचा फिक्स डिपॉझिटचे रेट्स बाजारात चालू असतील त्याच्या आसपास तुमचे रिटर्न्स येण्याची शक्यता फार असते। मात्र एक लक्षात घ्या की हे म्युच्युअल फंड्स असल्यामुळे ह्यामध्ये जर मधल्या काळात पुढच्या 1 वर्षात समजा व्याजदर वरती खालती झाले तर प्राइस मुवमेंट वरती फरक पडू शकतो। त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूक करताना एखादा फंड निवडताना तुमचा टाइम होरायझन फिक्स करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे समजा मला जर 1 वर्षासाठी माझा होरायझन आज आहे आणि मला 3 महिन्यानंतर निघायचं असेल तर एक मला एक्झिट लोड लागू शकतो किंवा दुसरं माझी प्राइस किंवा रिटर्न्स वरती मला कॉम्प्रोमाइज करावं लागतं। जसं आपल्याला बँक फिक्स डिपॉझिट मध्ये आपण वर्षभराचं FD केलं असेल पण आपल्याला 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर ते मोडायचं असेल तर आपल्याला पेनल्टी देऊन निघावं लागतं आणि मग कमी व्याजदर आपल्याला मिळतं त्यावरती। तसंच ह्यामध्ये आपल्याला येणारा परतावा कमी होऊ शकतो जर 1 वर्षाचा आपण एखादा फंड निवडला असेल आणि 3 महिन्यात 6 महिन्यात निघायचं असेल तर। अच्छा, हा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी मला वाटतं लक्षात घेतला पाहिजे। आणखी सर काय वैशिष्ट्य आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूया। हे फंड फिक्स डिपॉझिटच्या मानाने जास्त टॅक्स एफिशियंट मानले जातात। हे सर जरा थोडं एक्सप्लेन करून सांगा कशा प्रकारे हे टॅक्स एफिशियंट? जर आता समजा मी 30% टॅक्स ब्रॅकेट मध्ये येत असेल तर मला फिक्स डिपॉझिट वरती जे काही व्याज मिळतं ते माझं 30% कापलं जातं। म्हणजे मला 30% कापलं नाही जात पण मला 30% त्यावर टॅक्स भरावा लागतो। तर समजा आज बाजारात 8.5% व्याज जर चालू असेल फिक्स डिपॉझिटवर तर मला त्याच्यावरती 30% माझा टॅक्स कापून साधारणतः माझं 6.5% आसपास मला परतावा मिळेल। कारण मला टॅक्स त्याच्यावर 30% त्या व्याजदरावर भरावा लागेल मागाहून जेव्हा मी टॅक्स रिटर्न्स फाईल करतो तेव्हा। मात्र ह्या लिक्विड प्लस जे फंड्स असतात किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड त्यामध्ये जो काही डिव्हिडंड दिला जातो तुम्हाला त्याच्यावरती 13% टॅक्स कापून तुम्हाला डिव्हिडंड दिला जातो। त्यानंतर